खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीची मशागतीची कामं सध्या सुरू आहेत। मात्र डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे ट्रॅक्टरनं शेती करणं शेतकऱ्यांना खर्चिक व्हायला लागलंय। त्यामुळे शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडे बाजारात अनेक शेतकरी पुन्हा पारंपरिक बैलजोडी खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल झालेत। बाजारामध्ये बैलांचं वय, ताकद आणि जात पाहून दर निश्चित केले जात आहेत आणि चांगल्या बैलजोड्यांना मोठी मागणी आहे। या आर्थिक गणितामुळे बैल बाजारात दिवसभर व्यापारी आणि शेतकऱ्यांची गर्दी दिसून येते। डिझेलचे वाढते दर बघतात जे काही शेतकरी त्यांनी आता पारंपरिक पद्धतीनंच आपली पेरण्या वगैरे मशागतीला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठीच आपण जर बघितलं तर शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात बैलांची या ठिकाणी मागणी वाढलेली विक्री होताना या ठिकाणी बघायला मिळते। आपण जर बघितलं तर सकाळपासूनच बैलांची या ठिकाणी बाजारात बैलांच्या विक्रीसाठी या ठिकाणी शेतकरी दाखल झालेले आहेत। काही शेतकरी बैल खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघितलं तर ट्रॅक्टर मशागतीच्या वेळेस डिझेलची मोठी मागणी असते, मात्र डिझेल मिळत नसल्याने 3-3, 4-4 दिवस मशागतीला वेळ लागतो आणि यामुळेच आपण बघितलं तर कुठेतरी शेतकऱ्यांना त्याला त्रास होतोय आणि त्यामुळे आता पुन्हा पारंपरिक मशागतीकडे शेतकरी वळलेले आणि त्यामुळे बैलांची गरज त्यांना भासते आणि यामुळे आता आपण बघितलं तर बैल खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात ते दाखल झालेले आहेत। आज सोमवार आहे आणि आपण बघितलं तर धुळे जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्याभरातून बैल या ठिकाणी विक्री करण्यासाठी दाखल होत असतात। सकाळपासून या ठिकाणी बैलांची गर्दी आहे, बैलांच्या जोड्या या ठिकाणी बघायला मिळत आहेत। पारंपरिक शेतीच्या मशागतीसाठी त्या मशागतीच्या तोंडावर या बैलांची या ठिकाणी विक्री होत आहे। अमोल राजपूत, कुठे न्यूज, धुळे।